आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी जे काय तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यायचं आहे. ही माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती, कारण आता सगळी वैतागलेला आहात हे मला माहिती आहे. तरीसुद्धा आज हा जो स्नेह संमेलनाचा जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेला मी सहज बसलेलो होतो आणि त्यावेळेला शामराव मदन आला, अरे सगळ्यांचे गेट टुगेदर व्हायला त्याने आपलं काय नाही. मी म्हटलं सुरुवात करू. मग पहिला सुरुवात केली, ती माझ्याकडे जी नंबर होती ती सेव्ह केली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गेला अशोक निंबाळकरच्या घराकडं. बाबा मला काय माहीत नाही, उमरवाडच्या मुलं मुली कुठं आहेत ती शोधायची सुपारी तुला दिली. तिथनं जी सुरुवात झाली त्यात आमचा राजू चौगुले आला, अशोक निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर, हे आपल्या मुली आपल्या मंगला कुराडे, ज्या पहिल्यांदा लहान होती आता मोठी आहे, काय अडचण नाही आहे काय. पण तिने एवढं सहकार्य केलं आम्हाला, म्हणजे झालं आता आपल्याला सहकार्य लाभलं. सगळा मित्रपरिवार असं जोडत जोडत गेलो, कोणाच्यानं कोणा रूपानं मला जिथंपर्यंत शक्य होतं तिथंपर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न आतोनात केला. काही जणांच्या आमच्या या ज्या माता भगिनी समोर बसलेल्या आहेत, भगिनीच म्हणणार माता व्हायच्या तिने आमच्यासाठी, तर ज्या भगिनी आहेत त्यांच्या घरी गेलो. घरच्या लोकांनी मला रिस्पॉन्स दिला, बाबा तुला कशाला नंबर पाहिजे आहे, काय करणार आहेस, एका शब्दाने विचारणे पटकन दिले. एका मिनिटात सर मला तिने नंबर दिला. हां, तेच आमच्या मुलांपेक्षा कायम तरी वर्गात पण त्यांनीच फर्स्ट असायचे. नाही मग तला आणि अश्विनी मधला मीच होतो हो. किती मार्क कुणाला पडले हे लिहायचं काम माझ्यावरच होतं. माझे मार्क विचारलं नाही कधी. तर त्या मुलींच्या सगळ्यांच्यापर्यंत पोचलो. त्यांच्या घरातल्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. प्रथमतः तुमच्या सर्व माता, तुमचे आई वडील बंधू, आता तुमचे असणारे तुमचे मिस्टर, ह्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा त्यांचा सगळ्यांचा आभार करतो, आभार मानतो. आणि त्याचबरोबर आमच्या मित्रपरिवारमध्ये सुद्धा सर एक सांगायचं खासियत आहे, जे तुम्ही शाळा नंबर 1 पासून आम्ही आलो आणि प्रवास आमचा 9 जून हायस्कूल पण राहिला आणि त्याच्या पुढं काही निघून गेले गाड्या आणि काही गाड्या इथंच राहिल्या, पण त्या स्वबळावर उभा करणारी आमचे मंगल कोराडेचं नाव जर घेतलो तर काय वावगं ठरणार नाही. 10वी नंतर लग्न झाले 2 मुलं झाली आणि त्याच्यानंतरनं जे साथ देणारा त्याचा साथीदार होता तो त्याला सोडून गेला अर्ध्यावर. पण त्या माऊलीनं हार मारली नाही, कारण त्याला या 9 जूनचा तिला जे मागं जे पाठबळ मिळालं आणि त्याच्या गावकऱ्यांचं पाठबळ, त्याचा मित्रपरिवारचा पाठबळावर आज दोन्ही पोरं आज उच्च पदावर आहे. एक छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित केलेली मुलगी आहे तिची. आज ती फळ मार्केटला राहते. पहिल्यांदा सुरुवातीला त्याने शेतमजूर केली, त्याच्यानंतरनं लोकांच्या धुणं भांडी केली, काय वाटेल ते काम केलं, पण स्वाभिमानला तडा लावू दिलं नाही आणि शिक्षण पोरांचं थांबवलं नाही. असं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपलं मंगलताई कोराडेचं म्हणताना मी तिची पहिल्यांदा चेष्टा केली, कारण मला माहीत आहे ती नंतर हसणार नाही आहे, पण ती सगळ्यांना हसवणार आहे. आज दिवसभर तिचा प्रोग्राम तेच आहे. तर तिनं स्वाभिमान जगला. आज आपण ज्या रोडनं आपण आलो त्या रोडला तिचं फ्रूट स्टॉल आहे. आज त्या फ्रूट स्टॉलच्या ह्याच्यावरती स्वाभिमानानं काम करतं, अभिमान वाटतो. पण असा एक विद्यार्थी आपला जरी शिक्षण थांबलं पण पोरांचे शिक्षण थांबवलं नाही आणि स्वतः राहिले मागं पण पुढं सगळ्यांना नेलं आणि आज ते स्वबळावर आहेत. एकही विद्यार्थी तुमचा कुठं वाया गेलेला नाही आणि असं कोण बोट करायचं काम नाही, हा तुमचा विद्यार्थी फेल गेलाय म्हणून. आणि तुम्हाला गालबोट लागायला असं लागलेलंच नाही. फक्त मी एक चव्हाण सरांच्या विषयी केलेली आहे काय स्टडी रूममध्ये. माझा मित्र सुनील हिरोकडे येतोच आहे. मला झोप आली, मी खाली झोपलो, पलीकडेच घर होतं, आलो जेवलो आणि टेबल खाली झोपलो. तोपर्यंत सरांचं होतं. सर आले, सगळ्यांना बघितलं, अरे बलदाव कुठं आहे, तर ह्यो मला पायानं खुंडवला खाली, ते जागा झालो. तोपर्यंत सर आले, सुनील बलदाव कुठं आहे, काय नाही सर कुठं आहे, म्हणून इथं सर काय करायला, टोपण सापडं ना सर, ह्यो काय पेनाचं टोपण पडलंय ते हुडकालोय म्हटलं. तर पाप सुनील उरीकडेला माझ्या मार माझा कर, त्याला खोटं बोलला, मला माहीत नाही म्हणून. ही आठवण सर कधी विसरू शकत नाही. मी फार एवढं मारलं तिथलं मी परत स्टेडियमची पायरी चढलो नाही. त्याच्यानंतर 10वीचं पहिल्यांदा पूर्वपरीक्षा होती. पूर्वपरीक्षा झाली
11ला पेपर असायचा, 10:30पर्यंत गोट्या खेळायचो. मग पेपरला जाऊन बसणार. त्यात कसा बसा पास झालो. आमची आई गेल्या सरांच्याकडं. सगळ्यांच्या बऱ्यापैकी आया बसल्या होत्या आमच्या पोरांचं अर्ज भरा म्हणून 10वीचं. सरांकडे आमच्या आई उलटं जाऊन सांगितले, काही करा या पोरग्याचा माझा फॉर्म भरू नका म्हणून. त्यावेळेला म्हटले, नाही मला फॉर्म भरावा लागणार, माझ्या अब्रूचा आणि इज्जतीचा सवाल झाला आता. तर मम्मी म्हटली आमची, मी काय पैसे देणार नाही. 110 रुपये फी होती 10वीची, ते 110 रुपये सरांनी भरली आणि माझा 10वीच्या बोर्डच्या परीक्षेला फॉर्म भरला. तरीसुद्धा त्याला म्हटले, बाबा हात जोडून विनंती करतो, माझा इज्जतीचा सवाल आहे, सगळे पास होणार पण तू पास होणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे त्याला ऐकलो आणि पेपर सुरू झाले. 9:30 पावणे 10पर्यंत आपला नित्यक्रमानं गोट्या खेळायचं, पेपरला जाऊन बसायचं. एक दिवस सर तिकडनं आले, नेमकं त्याला काय तर गणिताचाच पेपर होता. आज माझा अपूर्व पंचनामा करतो, तू गोट्या खेळायला आहेस, फॉर्म तुझा भरला आहे, काय करायचं. ज्या वेळेला माझा निकाल लागला त्यावेळेला मला 313 मार्क पडले, 44.45 मार्क पडले, पास झालो. सर आपली बाजू म्हणजे माझी अप्रूव्ह मी पास झालेला आहे. त्याच्यानंतर मी केला पुढं. त्याच्यानंतर काही कारणास्तव माझी परिस्थितीनुसार पुढं नाही शिकू शकलो. FY डबल, 12वी डबल आहे, FY डबल आहे, SY डबल आहे, TY डबल आहे. हा सगळ्या बसण्यामध्ये डबल ग्रॅज्युएशनचा माणूस आहे, एवढं गॅरंटी आहे. तर एवढं सगळं होऊन आज या ठिकाणी कार्यक्रमात तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला. माननीय आमचे हंकारी भाई असतील, हंकारी गुरुजी असतील, कलिकत्ते सर, त्याच्यानंतर आमचे नवजीवन हायस्कूलचे 1 नंबर शाळेचे आमच्या तांबोळी सर, त्याच पद्धतीने आमचे चव्हाण सर,